नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जेवलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा सवर्ण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान समदवर स्वामीजी विरचित रत्नकर्णक श्रावकाचार्यजी या ग्रंथाची वाचना चालू आहे। आणि आचार्य भगवंतांनी बऱ्याच गोष्टींचं कथन करून आल्यानंतर सगळ्यात शेवटच्या स्वरूपामध्ये 135 संलेखनाचं कथन आल्यानंतर संलेखनाचं फल मोक्ष म्हणून सांगितलं होतं। आणि त्या मोक्षाच्या अपेक्षेनं मोक्षाचं फल काय आणि मोक्ष कशा पद्धतीनं असतोय त्याचं स्वरूप, त्या मोक्ष फलामध्ये आपल्याला काय काय प्राप्त होणार याचं सगळं कथन आचार्य भगवंतांनी गेल्या गाथेमध्ये केलं होतं। कारण की आज बऱ्याच जणांना मोक्षाविषयी सुद्धा शंका आहे। काय म्हणाले मी बघा ऐका, बऱ्याच जणांना मोक्षाविषयी सुद्धा शंका आहेत की मोक्षाचं स्वरूप काय असेल, मोक्ष कसा असेल आणि मोक्षात काय काय आम्हाला प्राप्त होते हे बऱ्याच जणांना माहीत नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टीला आपल्याला प्राप्त करायचे ती गोष्ट जर माहीत नसेल तर 3 काळात त्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही। ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आम्ही आजपर्यंत बऱ्याच गोष्टीचा पुरुषार्थ करतोय, बऱ्याच गोष्टीचा अट्टहास करतोय आणि त्या गोष्टी करत असताना निश्चित रूपानं आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे की ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत, ज्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं आहे त्या गोष्टीची सगळी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणून आचार्य भगवंतांनी मोक्षाचं स्वरूप आणि त्या मोक्ष ज्यांनी प्राप्त केलेला आहे त्या जीवांच्या मध्ये त्यांच्या गुणांच्या मध्ये विकारांचा अभाव याचं सुद्धा कथन आचार्य भगवंतांनी केलं होतं। आणि मुक्त जीव जे आहेत ज्यांनी मोक्ष लक्ष्मीला प्राप्त केलेलं आहे आणि सिद्ध पर्यायाला ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे त्या जीवांच्या शोभेचं सुद्धा वर्णन केलं होतं की ते कसे शोभायमान होतात याचं सुद्धा वर्णन केलं होतं। आणि आजपासून आचार्य भगवान 135 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून संलेखनाचं अभ्युदय फल सांगणार आहेत की मग आपण संलेखनाचे अतिचार संलेखना आधी सगळं आपण जाणून घेतलंय, परंतु निश्चित रूपानं त्यांनी संलेखनाचे अतिचार सांगितले, मध्येच मोक्षाचं का कथन सांगितलं, कारण की संलेखनाचं जे शेवटचं सगळ्यात मोठं फल आहे, उत्कृष्ट फलाची प्राप्ती आहे, त्यामध्ये मोक्ष प्राप्त होणार आहे म्हणून मोक्षाचं वर्णन मध्ये केलेलं आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। आम्ही आजपर्यंत बघतोय मध्येच हे कथन केले, याचं मूळ कारण काय असेल, कारण की परंपरेनं जर का नाही संलेखनाचं फळ काय असेल तर परंपरेनं संलेखनाचं फळ मोक्ष आहे। परंपरेनं त्याच भावामध्ये नाही संलेखनामुळे मोक्ष मिळणार नाही, परंतु निश्चित रूपानं आज जर या भावामध्ये आम्ही उत्कृष्ट मन वचन कायारूपक शास्त्रोक्त पद्धतीनं ज्ञानपूर्वक आणि जागृत अवस्थेमध्ये जर आम्ही संलेखना पार पडली तर कमीत कमी 1 भाव 2 भाव 3 भाव 5 भाव 9 भाव 18 भाव 16 भाव किंवा 25 36 किंवा 48 भाव किंवा अर्धपुद्गल परावर्तनपर्यंत याच्या आधीच आम्हाला मोक्ष मिळू शकतोय। त्या संलेखनाच्या भावनेवर अवलंबून आहे की किती भाव राहणार आहेत आणि किती भाव शिल्लक संपणार आहेत, हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे। म्हणून मोक्षाचं कथन करत असताना या संलेखनाची आवश्यकता सगळ्यात जास्त आहे। आचार्य भगवान सन्मती सागर महाराज कायम म्हणायचे, आम्ही ज्यावेळी बऱ्याच वेळा काही ग्रंथांचं चिंतन करायचं त्यावेळी चिंतन करत असताना बऱ्याच गोष्टी आचार्य भगवान सन्मत सागर महाराज सांगायचे। सन्मत सागर महाराज कायम सांगायचे की विद्यार्थ्याची परीक्षा ही वार्षिक परीक्षेमध्ये होते
वर्षभर विद्यार्थी कसा वागला कोण विचारणार नाही, परंतु ज्यावेळी मार्कलिस्ट हातात त्यावेळी त्या विद्यार्थ्याचं कळते काय काय वागलाय वर्षभर. म्हणजे विद्यार्थ्याची परीक्षा ही वार्षिक परीक्षेमध्ये होते, त्याच्यानंतर शेतकरीची परीक्षा सुग्गीमध्ये होते, व्यापारीची परीक्षा दिपाळीमध्ये होते, श्रावकाची परीक्षा चातुर्मासमध्ये होते आणि त्यागीची परीक्षा मरणामध्ये होते. हे सुंदर वाक्य आचार्य सन्मतसागर महाराज कायम सांगायचे. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर जीवनामध्ये मी पहिलाच सांगितलंय, आपली ज्यावेळी चर्चा श्रावकाची चालू होते मी सांगितलं होतं की दिगंबर दीक्षा किंवा कुठलीही दीक्षा घेण्याचं मूळ हेतू काय असेल तर सल्लेखन साधणे ही मूळ हेतू आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच जणांना वाटत असेल की आम्ही निश्चित रूपाने दीक्षा या कारणास्तव घ्यालो त्या कारणास्तव गेले, मोक्ष हे ध्येय असेल, परंतु दीक्षा घेण्याचं मूळ हेतू काय असेल, सल्लेखन साधण्यासाठीच दीक्षा घेतली जाते. आणि ज्या दीक्षा अवस्थेमध्ये हातामध्ये पिंची कमळ सहित जर आम्ही निश्चितपणे उत्कृष्ट सल्लेखन साधली 1, 2, 3 किंवा 48 भावापर्यंत भाव शिल्लक करणार आहेत, बाकी सगळ्यांचा आम्ही नाश करणार. किती उत्कृष्ट फल आहे. त्यामुळे पुरुषार्थ करायचा मी सांगितले, कोणीही भ्यायच नाही. आजी आजोबांनी तर आत्तापासून तयारी करा. मरणकंडिका, भगवती आराधना, समाधी तंत्र हे सगळे ग्रंथ वाचून आपल्या जीवनाचं तंत्र मिळवून घ्या. बाकीचे तंत्र मंत्र करण्यापेक्षा हे तंत्र मिळवलेलं लय चांगलं आहे हो. सांगाले हो, आम्ही चिंतन करणं असे बरीच जण बाकीचं तंत्र मंत्र घ्यायला बघतात. लय काय काय हे पाहिजे, हे पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक कशाला पाहिजे ते. जीवनाचं एक सगळ्यात मोठा मंत्र जर घेतला सल्लेखनारूपी तर सगळे तंत्र मंत्र नाश होतात बघा. लय चांगलं आहे, काही करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे चिंतन करा. त्यामुळे सल्लेखनाचं अभ्युदय फल काय प्राप्त होणार आहे हे सांगणार आहेत. पहिला निश्चितपणे गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. 135 नंबरची गाथा आहे बघा. पूज्यार्थ नैश्वर्यर्बल, पूज्यार्थ नैश्वर्यर्बल, पूज्यार्थ नैश्वर्यबल, परिजन काम भोग भूयिष्ठे, परिजन काम भोग भूयिष्ठे, परिजन काम भोग भूयिष्ठे, अतिशायित भुवन मदभूत, अतिशायित भुवन मदभूत, अतिशायित भुवन मदभूत, मभ्युदयं फलति सद्धर्मः, मभ्युदयं फलति सद्धर्मः, मभ्युदयं फलति सद्धर्मः, पूज्यार्थ नैश्वर्य बल, परिजन काम भोग भूयिष्ठे, अतिशायित भुवन मद्भुत, मभ्युदयं फलति सद्धर्मः. आचार्य भगवान समद्वर स्वामीजी इथं सल्लेखनाचं अभ्युदय फलाचं सांगत आहेत. सल्लेखनामुळे अभ्युदय फलाची प्राप्ती होते काय आहे ते काय म्हणतात. पूज्यार्थ नैश्वर्य बल परिजन काम भोग भूयिष्ठे, अतिशायित भुवन मदभूत, मभ्युदयं फलति सद्धर्म. इथं काय म्हणतात बघा. सद्धर्म, सद्धर्म याचा अर्थ काय आहे. सल्लेखना केल्यामुळे की नाही जे संचित विशेष पुण्य प्राप्त होणार आहे त्याला की नाही सद्धर्म म्हणलेलं आहे. इथं या शब्दाचा अर्थ इथं ज्या अपेक्षेने लावलं आहे त्या अपेक्षेने घेणं आवश्यक आहे. नाही सद्धर्म म्हणजे तुम्ही म्हणणार आम्ही जो समीचीन धर्म करतोय तो सद्धर्म नाही. इथं काय घ्यायचं आहे. सल्लेखना केल्यामुळे जे विशेष संचित पुण्य होणार आहे, सातिशय पुण्य प्राप्त होणार आहे त्याला सद्धर्म म्हणलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे ते विशेष पुण्य. पूज्यार्थ नैश्वर्य, पूज्यार्थ नैश्वर्य म्हणजे प्रतिष्ठा, धन, आज्ञा, ऐश्वर्य सहित, या सगळ्या सहित. ते ऐश्वर्य काय आहे ते नंतर चर्चा करूया. पहिला सगळी गाथा कंठस्थ करून घ्या. बल परिजन काम भोग भूयिष्ठे, बल परिजन काम भोग याच्या अधिकत्यामुळे अतिशायिती भुवनम, 3 लोकांमध्ये उत्कृष्ट
अभ्युदयम आश्चर्यजनक, अद्भुत म्हणजे आश्चर्यजनक, आणि अभ्युदयम म्हणजे इंद्रादी जे नाही मुक्तिपदासाठी स्वरूप फलाला जे फल प्राप्त होणार आहे, इंद्रादी मागं सांगून आलो. हे बऱ्याच फलांची प्राप्ती होते सम्यक्त्वामुळं आणि सल्लेखनामुळं, हे मागं सांगून तेच इथं कथन करल्यात. फलती म्हणजे हे सगळं फलाला प्राप्त होतात. बघा पहिला महत्वाची गोष्ट काय सांगायची बघा, सल्लेखना केल्यामुळं पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट विशेष 700 पुण्य प्राप्त होते. 700 पुण्य म्हणालोय, साधारण पुण्य आणि 700 पुण्यामध्ये लई जमीन आसमान फरक आहे. 700 पुण्यामुळे काय होते माहिती आहे, आचार्य भगवान कुंद स्वामीजी नियमसारजी ग्रंथामध्ये जातात पुण्यफला अर्हंता. याचा अर्थ काय माहिती काय, पुण्याचं फल हे अर्हंत पदाची प्राप्ती, हे आचार्य भगवान कुंद स्वामींनी सांगितले. आम्हाने जर निचुरबाने सल्लेखनाच्या माध्यमातून 700 पुण्य मिळणार आहे, म्हणजे त्या 700 पुण्याच्या माध्यमातून अर्हंत पदाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. चांगलं आहे की नाही. साधारण पुण्याच्या अवस्थेमध्ये मुलगा होतोय, मुलगी होत्या, नवरा चांगला मिळतोय, बायको चांगली मिळत्या, म्हणजे साधारण पुण्यात सांगाले हो. नातवंड होत्यात, लग्न होत्यात, पैसा मिळतोय, संपत्ती मिळते, गाडी बंगला घोडा सगळं मिळतंय. परंतु 700 पुण्यामध्ये जर काय मिळणार असेल तर जे 63 लाख पुरुष, 169 महापुरुष आणि त्याच्याबरोबर परंपरेनं निश्चित रूपानं अर्हंत पदाची प्राप्ती आणि सिद्ध पदाची प्राप्ती होती, ही गोष्ट लक्षात. त्यामुळे साधारण पुण्य गोळा करायचं वाट बघत बसाय नाही. कशाला करायचं ते महाराज पाहिजे की हो, कशाला पाहिजे हे गोष्ट लक्षात घे. मी मागच सांगितले. आणि की जे साधारण भिकारी आहेत, भिकाऱ्यांची बी दोन भेद, विशेष भिकारी आणि साधारण भिकारी. साधारण भिकारी आहेत ते रस्त्यावर भीक मागतात काही नाही म्हणून, आणि विशेष भिकारी आहेत ते मंदिरातून भीक मारतात पाहिजे म्हणून. काय म्हणलो कळलं काय. साधारण भिकारी आहेत ते रस्त्यावर भीक काय नाही म्हणून मागतात, मला खायला द्या किंवा मला काहीतरी मिळवून दे म्हणून. परंतु विशेष भिकारी आहेत ते मंदिरात भीक मागतात, मला मुलगा दे मुलगी दे. अरे भगवंतांनी सगळं सोडले ना, कशाला मागायला तिकडं. आणि काय काय भगवंत तर बाल ब्रह्मचर्य तिथे जाऊन मागतात. त्यांनी लग्न केलं नाही आणि ह्यानी म्हणतात मुलगा द्या, असं देणार हो. 3 का देणार नाही. मला सांगा एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या घरातला कोणी व्यक्ती किंवा बाजारात गेल्यानंतर आजीबाई भाजी विकायला बसल्या, ती आजीबाई जर भाजी विकायला बसल्या, समजा मेथीची पेंडी विकायला, तिच्याकडे जाऊन 1 किलो सोनं मागितलं तर 1 किलो मागायला लई लांब आहे सोडा. आता 1,13,000 14,000 15,000 झाले, आता वाढाले. आज संध्याकाळीपर्यंत 1,18,000 होणार आहे. सांगाले हो अपडेट, सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्यामुळे सोनं सोडा आता, ओरिजिनल सोनं धरा, ते सोनं सोडा आता, काय उपयोग नाही त्याचं. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगालो ते, त्या भाजीवाली जवळ जे मिळणार आहे ते मागितलं तर ती देऊ शकणार आहे. जसं निश्चित रूपानं आम्ही ज्यांच्या सानिध्यात जातोय त्यांनी जर ते प्राप्त केले तर देऊ शकतात, नाही तर देऊ शकत नाही, त्यांच्याकडे मिळू शकत नाही. आम्ही कुणाकुणाकडे बी जातोय, ज्यांच्याकडे काय नाही मिळत तिकडे बी जातोय. जे संसार करले त्यांच्याकडे बी काय मागायला जातोय. काय मिळणार हो, संसारच मिळणार की, चांगलं काय मिळाल. आचार्य सन्मत सागर महाराज एक कथा सांगायची कायम. काय झालं माहिती काय, एक शेतकरी माणूस होता आणि तो जंगलामध्ये काय तर का नाही गोळा करायला गेलता. आणि तो काय तर गोळा करायला गेल्यानंतर एकाच झाडाखाली की नाही 2 छोटी छोटी पोपटाची पिल्लू त्याला सापडली त्या शेतकऱ्याला. मग त्या शेतकऱ्याचे भाव काय झाले, बाबा इथं जंगलात असंच राहून राहिले तर त्याला निश्चितपणे कुठले तर प्राणी बाधा पोचू देईल किंवा त्याचा प्राण घेतील, म्हणून त्या शेतकऱ्याला दया आली त्या 2 पोपटांच्या पिल्लूची. आणि काय केलं माहिती काय, तो पोपटाचे पिल्लू की नाही व्यवस्थित रूपानं की नाही आपल्या ह्याच्यामध्ये घेऊन, हातामध्ये घेऊन की नाही तो घराकडे जात होता. केला सांभाळायचं आणि मोठं झाल्यानंतर निश्चितपणे कुठं सोडायचं. आणि काय झालं, येताना काय झालं माहिती काय, वाटेमध्ये एक व्यक्ती जात होता. आता त्या व्यक्ती कोण आहे काय त्या शेतकऱ्याला माहित नव्हतं. त्या व्यक्तीने म्हटला हे पिल्लू सुंदर आहेत, मला एक पिल्लू देताय काय. तो शेतकरी म्हटला तू सांभाळ ना नका, कुठल्याही अवस्थेत त्याला मारायचं नाही, त्याची हिंसा करायची नाही, असं असणार तर मी देतो. तो म्हणतो मी सांभाळतो, मी त्याला व्यवस्थित करतो. आणि तो ते एक पिल्लू त्याला देऊन टाकतोय. आणि दुसरा जाताना एक गेला आणि दुसरा एक व्यक्ती ब्राह्मण, तो व्यक्ती निश्चितपणे तिथं होता. तो म्हटला ही पोपटाचं पिल्लू कुठनं, तर असं असं घावला आणि मला देतोस काय. त्यावेळी ठीक आहे म्हटलं देतो, तुम्ही सांभाळणं असला तर त्याला मारायचं नाही, हिंसा करायची नाही आणि कुठलीही गोष्ट करायची नाही. ठीक आहे म्हटलं, दिलं. दुसरं पिल्लू दिलं. पहिला व्यक्ती होता तो चोर होता, दरोडेखोर.
परंतु या शेतकऱ्याला माहिती, परंतु सांभाळतोय म्हणून दिला, त्यानं आपल्या पिंजऱ्यामध्ये त्याला ठेवलं. आता त्याच्या घरात काय शब्द असणार? मार, काट, तोड, हेच शब्द. ते बारक्यापणापासून ते पोपट ऐकून ऐकून ते शिकलं. ते कोण तर माणूस आलं की घरात त्या का नाही त्या पिंजऱ्यात ती पोपट ओरडणार, मार, काट, सोड नको, धर धर. मोठं झालं हो, सांगालोय. आणि ते जे ब्राह्मणांच्यात गेलतं बघा, तिथं सगळे शब्द सोजवळ शब्द, या, बसा, स्वागत, सुस्वागतम, चांगलं आहे, चांगलं आहे, या या या. आणि ती पोपट बी तसंच म्हणाले की हो. निश्चित रूपाने एक गोष्ट लक्षात घ्या, मला यातून सांगायचं काय आहे माहिती का, की निश्चित रूपानं आमच्यावर नाही ज्यांच्या सानिध्यामध्ये जातोय त्याचे संस्कार जास्त रूपात होतात. त्यामुळं देवादिदेव नाही जे अरिहंत परमेश्वर आहेत त्यांच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहावा, किंवा पंचपरमेश्वर आहेत त्यांच्या सानिध्यात जास्त राहावा. पंचपरमेश्वरीमध्ये एक दिवस स्थान मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि पंचपरमेश्वरीनं सोडून कोण कोण आहेत त्यांच्या सानिध्यात राहिला तर संसारात स्थान मिळाल्याशिवाय राहणार नाही. यान ಮಾಡೋत सम्यक तो ಮಾಡೋत, यान ಮಾಡೋत सम्यक तो ಮಾಡೋत, दुसरं काय करायचं नाही म्हणे. सम्यक तो काय म्हणजे सांगाले हो, सगळ्यांना सांगाले, कोण आपल्यावर घेऊ नका. मी कोणाला वैयक्तिक सांगावले नाही, मी सगळ्यांना सांगावले. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. आणि सल्लेखन एक अशी गोष्ट आहे बघा, एवढी उत्कृष्ट आहे. आजपासून अभ्यास करायला चालू करा. मी मागं बी सांगितलंय की या गोष्टीचा अभ्यास होणं आवश्यक आहे. आज कोणतेही दिगंबर मुनिराज किंवा ऐलक जे असतील, कोणतेही निश्चितपणे त्याग करत असेल, कोणतीही विधी करत असेल, कोणतीही साधना करत असेल, कोणतीही आराधना करत असेल, कोणतीही भक्ती करत असेल, तो सगळा पुरुषार्थ तो सल्लेखनासाठी. ही गोष्ट लक्षात घ्या. काय म्हणलो मी? म्हणून मी कायम आचार्य सन्मत सागरांचं एक वाक्य म्हणतोय, तुम्ही ऐकलंय सुद्धा. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे, कारण की आम्हाला कळायला पाहिजे आम्ही काय करायला पाहिजे. आचार्य सन्मत सागर महाराज कायम म्हणायचे की ज्याला काय लिहायचं याच्यापेक्षा काय लिहू नये हे ज्याला कळते तो खरा लेखक. ज्याला काय बोलायचं यापेक्षा काय बोलू नये हे कळते तो खरा व्याख्याता. ज्याला काय गायन करायचं यापेक्षा काय गायन करू नये हे कळते तो खरा गायक. आणि ज्याला काय खायचं काय प्यायचं यापेक्षा काय खाऊ नये काय पिऊ नये हे ज्याला कळते त्याला जैन म्हणतात. काय म्हणलो मी? आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. मला सगळं कळतंय, मी काय म्हणलो नाही बाबा, तुम्ही म्हणला पण वळत नाही हे नाही म्हणले. मी काय म्हणलोच नाही, मी सांगितलं फक्त, तिथं पोहोचवायचा प्रयत्न केलाय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. नाही केला तर कुणाला काय फरक पडणार नाही, मला बी फरक पडणार नाही, यांना बी फरक पडणार नाही, यांना फरक पडणार नाही, यांना कुणाला फरक पडणार नाही. जो करणार नाही त्याला फरक मात्र पडणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, कुणालाच काय फरक पडणार नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात आचरण करणं आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज जीवनामध्ये सगळ्यात आवश्यक बाब काय असेल? आज जीवनामध्ये सगळ्यात आवश्यक बाब आहे चारित्र्य. सगळ्यात महत्त्वाचे सम्यक दर्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचं आपण 41 गाथामध्ये सगळं कथन करून आलोय. परंतु चारित्र्य अधिकार आहे. 41 नंतर परत 7 गाथा झाल्या आणि 7 गाथा झाल्यानंतर सगळ्या ज्या गाथा आहेत त्या सगळ्या चारित्र्यावर आहेत. काय एवढी भर दिली आचार्य भगवंत? याचं मूळ कारण आहे चारित्र्य निचरूपणा सुद्धा आवश्यक आहे. आणि की मोक्ष मार्गात आम्ही प्रवेश करायचा असेल तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य तिन्हींची एकरूपता पाहिजे. एक असून चालणार नाही. मला सांगा, काही आमच्या शरीरामध्ये एक अवयव कमी असेल तर त्याला निश्चितपणे चांगला व्यक्ती कोण म्हणतील काय? अपंगच म्हणणार आहे. पूर्ण अंगासहित कोण म्हणू शकणार नाही, एक जरी अंग नसेल तर. तसं निश्चितपणे या रत्नत्रयामधील एक जरी अंग कमी असेल तर निश्चितपणे आम्ही पूर्ण कोण म्हणणार नाही किंवा आम्ही पूर्णत्वाला कधी प्राप्त होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, पहिलाच महत्त्वाचे काय असेल, विशेष पुण्याचा विषय चालू होताना सांगितलं. दुसरं आहे प्रतिष्ठा, धन, आज्ञा, ऐश्वर्य सहित. की एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत मोक्ष मिळणार नाही, मोक्षाला जात नाही तोपर्यंत प्रतिष्ठा, धन म्हणजे कुठलं धन मिळणार आहे? सगळ्या अवस्थेत श्रावक अवस्था सुद्धा पूर्ण करण्यासाठी आणि त्याची श्रावक अवस्था सोडल्यानंतर या अवस्थेत यायसाठी सुद्धा सगळी तुम्हाला निश्चितपणे सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होणार आहे. यालाच धन म्हणलेलं आहे. तुम्ही धन समजला पैसा, संपत्ती, वैभव. लई जण समजते तेच, नुसता धन नाव घेतले की हेच आठवते. आणि की आम्ही लोभी माणसं आहे ना,
आता पुढे एक येणार आहे की सगळ्यात मोठा सण, भारतवर्षातला सगळ्यात मोठा सण येणार आहे. कुठला? पहिला दिवस कुठला असतोय? हा, धनत्रयोदशी म्हणले बघा. ते धनत्रयोदशी आहे वे, ते धन्य त्रयोदशी आहे. म्हणे आमच्यासारख्या माणसांना, लोभी माणसांना धन ऐकूला, धन म्हणून धन त्रयोदशी चालू केले. ते धन्य त्रयोदशी आहे. ती त्रयोदशी धन्य झाली ज्या दिवशी की नाही योग धारणा धारण केली भगवान महावीरांनी, आणि निश्चितरूपानं त्या दिवशी त्यांना मोक्ष झाला. ते खरोखर निश्चितरूपानं पूर्ण विश्व प्रकाशित झालं म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो. ध्यान तेरस, धन्य तेरस दोन्ही म्हणले जाते. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. आम्हाला ऐकवलं धन तेरस, हा अवघड आहे बाबा, सांगवलं आणि लगेच सांगितले धन तेरस काय पूजायचं? पैसा म्हणले बघा, पैसा पूजायचं असते वे. भगवान महावीरांची गौतम गंधर्वांची पूजा करायची असते त्या दिवशी. आम्ही ज्यावेळी पूर्वाश्रममध्ये ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये ते बऱ्याच गावात बऱ्याच व्यापाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होतो. दिवसामध्ये की नाही दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळच्या पर्यंत वेळेमध्ये ब्रह्मचर्य असताना जयसिंगपूर असेल, वेगवेगळी सांगली असेल, किंवा इकडं मिरज असेल, इकडं परत नंतर वाळवा असेल, इस्लामपूर असेल, वेगवेगळ्या सिटीमध्ये व्यापाऱ्यांना कळण्यासाठी खरोखर दीपावलीचं पूजन कसं करायचं हे कळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जात होतो आम्ही. आचार्य सन्मत संघ महाराजांच्या संघातून आम्ही बरेच ब्रह्मचर्य जात होतो असं करायला. मी असेल, धवलभाई असेल, परत निश्चित रूपानं सतीशभाई असतील, बंडूभाई असतील, सरळ सागर, आता सरळ सागर आहेत, त्यावेळी रोहित भैया होते, अशी बरेच जण जात होतो आम्ही पूजन करायला. का? त्यांना माहीत पाहिजे की निश्चित रूपानं कसं करायचं आहे. आम्ही दुसरं काय करत नाही, आम्हाला एकच माहिती आहे, पैसे पूजायचे. परंतु एक गोष्ट पैसे पूजायची नाही, निश्चित रूपानं काय पूजायचं असेल तर गुणांना पूजायचं आहे. जैन धर्म एकमेव जगाच्या पाठीवर एकमेव धर्म असा आहे की तो निश्चित रूपानं व्यक्तिपूजक कधी नाही, तो गुणपूजक आहे. विधेय सागरांना तुम्ही पूजत नाही किंवा वात्सल्य सागरांना तुम्ही पूजत नाही. विधेय सागरांच्या जवळ जे 108 गुण आहेत त्या 108 गुणांची पूजा होत्या. वात्सल्य सागरांचे जो 105 गुण आहेत त्यांची पूजा होत्या. बाकीची कुणाची पूजा नाही. भगवंतांची आम्ही पूजा करत नाही, त्यांची 46 मूलगुणांची पूजा करतो. काय म्हणालोय मी? कळलं? आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी परत सांगितले, बल परिजन काम भोग भूयिष्ठे, म्हणजे बल परिजन काम भोग याच्या अधिकतासे, याच्यापेक्षा जास्त सगळ्यात हे जे सांगितलेलं आहे बल परिजन काम भोग ह्या सगळ्या याच्यापेक्षा सगळ्यात मोठं काय असेल? 3 लोकांमध्ये उत्कृष्ट आश्चर्यजनक आणि अभ्युदय असं जे आहे ते 2 प्रकारचे आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, 2 प्रकारचे सुख आहे. एक आहे इंद्रिय सुख आणि एक अभ्युदय सुख. हे 2 गोष्टी आहेत. आणि त्याच्या पुढचं तिसरं सुख आहे ते पारलौकिक सुख. काय म्हटलं मी? इंद्रिय सुख, अभ्युदय सुख आणि पारलौकिक सुख, हे 3 सुखाची अपेक्षा सांगितल्यात. आज बरेच जण मागणी करतात ते नुसतं इंद्रिय सुखाची मागणी करतात, मला इंद्रिय सुख पाहिजे म्हणून. परंतु इंद्रिय सुखाच्या पुढे जर काय असेल अभ्युदय, जे इंद्रादी चक्रवर्ती आदी पदांना प्राप्त होतोय ते अभ्युदय सुख आहे. आणि अभ्युदयाच्या पुढे जर पारलौकिक सुख असेल, जे सिद्ध भगवंतांना आणि अर्यंत भगवंतांना जे सुख प्राप्त होतंय ते पारलौकिक सुख आहे. त्याच्या सुखाची सीमा कोण करू शकत नाही असं सुख प्राप्त होतंय. इथं सांगितलंय की हे बल परिजन काम भोग याच्यापेक्षा अधिक सगळ्यात मोठं जर काय असेल तर अभ्युदय सुखाची प्राप्ती होते. कशामुळं? आणि त्या सुखाला प्राप्त होऊन भविष्यात मुक्तिपदाला सुद्धा आम्ही प्राप्त होते म्हणून सांगितले. मुक्तिपदाला सुद्धा प्राप्त होते म्हणजे त्या मुक्तिपदाच्या स्वरूपाला सुद्धा ते फळ सुद्धा आम्हाला मिळते म्हणून सांगितले. एवढं निश्चित रूपानं सल्लेखनाचं फळ असताना आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला सल्लेखन घ्यायचे भाव झाले नाही तर काय उपयोग आहे हो? काय लय अवघड नाही सल्लेखन करायचं, लई सोपं आहे खरंच की. आई सगळी हसाल्यात. एक गोष्ट तुम्हाला सोपं सांगावले, आम्हाला लय अवघड आहे. खरं सांगावले, मला एक सांग उलट नाही, खरोखरच सांगावले, त्यांना उलट वाटाले. मी खरंच सांगावले, तुम्हाला सल्लेखन घेणं लय सोपं आहे, आम्हाला अवघड आहे. कारण की आम्ही कमी वेळेत का नाही या क्षेत्रात आलोय की नाही, आम्हाला त्याचा अनुभव निश्चित रूपानं कमी आहे. परंतु परिचय सहन करण्याचा अनुभव तुम्हाला जास्त आहे हो. त्यामुळे सल्लेखन करायला तुम्हाला लय सोपं आहे. आणखी आचार्य सन्मत संघ महाराज कायम म्हणायचे, आम्ही मुनी महाराज 22 परिचय सहन करतोय, परंतु श्रावक आहेत ते 22 लाख परिचय सहन करतात.
त्यामुळे एवढे परीक्षण सहन करायचा अभ्यास आहे, त्यामुळे सल्लेखन करायचं कुणाला सोपं आहे? हा बघा, बरोबर, तुम्हानीच बरोबर आहे का चूक आहे आता? हां, हेच सांगायचं होतं मला. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, त्यामुळं भावना करा की माझ्या जीवनामध्ये ज्यावेळी माझा अंतिम समय येईल, सल्लेखन पिंची कमंडल घेऊन सल्लेखन मरणच मी करणार आहे ही संकल्प अंतरंगात बांधून ठेवा. काय बी होऊन दे, हातात पिंची कमंडल घेऊनच मी सल्लेखन मरण करणार ही भावना ठेवा. अनादी काळापासून प्रपंच संसार सगळं करत आलाय, पोरं बाळ जमीन जुमलास पैसा संपत्ती सगळं करत आलाय, खाणं पिणं सगळं करत आलाय, काय केलं नाही? फक्त राहिले रत्नत्रय सल्लेखना दीक्षा, ते बी समीचीन शास्त्रोक्त पद्धतीनं. नाही दीक्षा काही सगळ्यांनी जण घेतलाय. आचार्य भगवान नेमिचंद्र स्वामीजी, सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र देव, गोमटसार कर्मकांड आणि जीवकांड, त्यातल्या कर्मकांड या ग्रंथामध्ये आचार्य भगवान म्हणतात, काय म्हणतात की निश्चितरूपानं प्रत्येक व्यक्तीनं आत्तापर्यंत एवढ्या वेळा दीक्षा घेतल्या की त्याचा पिंची कमलचा ढीक केला तर समोरी पर्वत एवढा होईल. मग कल्याण का झालं नाही? समीचीन दीक्षा घेतली नाही आम्ही. विपरीतता होती. दीक्षा घेऊन सुद्धा मिथ्यात्व, दीक्षा घेऊन सुद्धा विपरीत मार्ग, दीक्षा घेऊन सुद्धा निश्चितपणे आत्म्याच्या विपरीत परिस्थितीला प्राप्त होत होतो, म्हणून कल्याण झालं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासनच्या ग्रंथामध्ये सांगतात की कल्याण करायचं असेल तर आजपर्यंत जे केलं नाही ते करा तर कल्याण होणार आहे. काय म्हणलो मी? आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासन या ग्रंथामध्ये काय म्हणतात, जर तुमचं कल्याण करायचं असेल तर आजपर्यंत जे केलं नाही ते करा. आजपर्यंत आम्ही काय केलं नाही? आजपर्यंत जे केले तेच करत बसलोय. अजून पोरं बाळ संसार प्रपंच खाणं पिणं झोपणं हे सगळं केलंय, अनादी काळापासून करत आलोय आणि पुढे तेच करलोय राटगाडग. ते जर सोडायचं असेल तर जे केलं नाही ते, आजपर्यंत रत्नत्रय धारण केलं नाही आम्ही, आजपर्यंत समीचीन प्रतिमा धारण केलेली नाहीत, आजपर्यंत समीचीन दिगंबर दीक्षा घेतली नाही, आजपर्यंत निश्चितपणे आम्ही सल्लेखना समीचीन पद्धतीनं पार पाडली नाही, म्हणून आमचं कल्याण झालं नाही. जर आजपर्यंत जे केलं नाही ते जर आम्ही केलं तर निश्चितपणे लवकरात लवकर कल्याण होणार आहे. नाही जर केला तर डोंबोली बी मिळणार नाही, कल्याण तर लय लांब. काय म्हणलो? नाही केला तर कल्याण तर मिळायचं लय लांब, डोंबिवली बी मिळणार नाही तुम्हाला. किती बी चाला, रेल्वेनं जावा इमाननं जावा कशाने बी जावा, काय उपयोग नाही तुमचा. यान माडत निम माडरी. काय करायचं लवकर विचार करा डोक्यात. आणि की एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही तर मोक्ष मार्गावर आहेच, चालवले आम्ही तर. तुम्ही निश्चितपणे आमच्याबरोबर तुम्ही बी यावं असं वाटते हो. काय करायचं? हा मंडप बी आहे तयार, महाराजजी म्हणले तो सगळं तयार आहे, त्यामुळे चिंतन करायची काही गरज नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे बी तेवढं सुलभ मिळते असं नाही हो. महाराजजी म्हणाल्यात, परंतु महाराजांना सांगावले तेवढं सुलभ आहे असं नाही. कारण की अनादी निधन काळामध्ये नाही 700 पुण्य जे गोळा केलेले आहे त्या पुण्याच्या उदयामध्ये दीक्षा जैनेश्वरी दीक्षा प्राप्त होती. ही गोष्ट लक्षात घ्या. सहजासहजी प्राप्त होत नाही, कुणाला बी होत नाही. आणि मी पहिल्यापासून सांगते, ऐऱ्या गैऱ्या नत्तू खेऱ्याचं काम नव्हते. जे महावीरांचे वंशज आणि ज्यांच्यामध्ये निश्चितरूपानं खऱ्या सिंहाचं काळीज ज्यांच्यामध्ये असणार आहे त्यांनाच हे प्राप्त होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, कुणाला बी होणार नाही. त्यासाठी पुरुषार्थ केला तर काय जाणार आहे हो? काय जाणार नाही. तुमचं काय पैसा बिसा जात नाही, काय येत नाही, काय गोष्ट. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं फल प्राप्त होणार आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान इथं आपला आचार्य भगवान समजभद्र स्वामींचा गुणव्रत वर्णन नावाचा नाही 6वा अध्याय संपलेला आहे. एक कायस्वर करायचा आहे. आचार्य भगवान 7म अध्यायामध्ये, आता शेवटच्या अध्यायामध्ये महत्त्वाच्या विषयाकडे येणार आहेत. की या अध्यायामध्ये
आचार्य भगवान 11 प्रतिमांचं वर्णन करणार आहेत की श्रावकांच्या ज्या उत्कृष्ट श्रावकांच्या ज्या 11 प्रतिमा सांगितल्या आहेत. दर्शन वै सामाय्य पोस सचित राय भक्तेय बंबारंभ परिग्रह अनुमनम उद्दिष्ट देश विरधेय, ह्या 11 प्रतिमांची नाव आहेत की जे श्रावक प्रतिक्रमण त्या श्रावक प्रतिक्रमणमध्ये येते, मूळ दोहा रूपामध्ये येते की या 11 प्रतिमांची का आवश्यकता आहे, उत्कृष्ट श्रावक बनण्याची का आवश्यकता आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी जी व्यवस्था सांगितली, जीवाचे प्रकार सांगितले, त्या जीवाच्या प्रकारामध्ये मुख्य रूपानं मिथ्यादृष्टी जीव, त्यानंतर सम्यक दृष्टी जीव, त्यानंतर प्रतिमाधारी जीव आणि मुनी असणारा जीव, या गुणस्थानाच्या अपेक्षेने यावी अवस्था सांगितल्या आहेत. 24 ठाणामध्ये आचार्य भगवंतांनी या गुणस्थानाच्या अपेक्षेने या सांगितलेत. तर मिथ्यादृष्टी जीवन आहे पहिल्या गुणस्थानामध्ये असणार आहे आणि जो व्रतरहित अवरित सम्यक दृष्टी आहे तो 4थ्या गुणस्थानात असणार आहे आणि जो निश्चितरूपानं प्रतिमाधारी बनणार आहे तो 5व्या गुणस्थानात जाणार आहे. काय सांगवले बघा मी, ही लई मोठी उपलब्धी आहे. आणि जो दिगंबर मुनिराज बनणार आहे तो 6व्या आणि 7व्या गुणस्थानात असणार आहे. प्रत्येक समयाला त्यांचं निश्चितपणे गुणस्थान बदलत असते. जसे अंतरंगाच्या परिणामाची तरतमता होईल तसं निश्चितपणे त्यांचं गुणस्थान सुद्धा बरं असते. ज्यावेळी आहार करताना शोधन करत असते त्यावेळी 7व्या गुणस्थानात असतात आणि ज्यावेळी आहार ग्रहण करत असतात त्यावेळी 6व्या गुणस्थानात असतात. शोधन क्रिया महत्वाची आहे ना, करायला पाहिजे शोधन. हे आचार्य भगवंत गुणस्थान सुद्धा तरतम वाढत असतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या अंतरंगातले परिणाम भावना या शुद्धच ठेवणं आवश्यक आहे. कायमस्वरूप या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले प्रत्येक समयाला आमची भावना उत्कृष्ट पाहिजे. किती विपरीत प्रसंग निर्माण झाले तर त्यावेळी सुद्धा आपल्या अंतरंगातल्या सागरामध्ये कुठल्याही लाटा येऊन द्यायच नाही. आल्या तरी शांत व्हायचं. आम्ही याचं चिंतन करणं, किती येऊन दे, काय होऊन दे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रतिमांचं कथन करणं का महत्त्वाचं आहे आणि की श्रावकांची उत्कृष्ट परिसीमा ज्यांना समजा. आचार्य भगवंतांनी आम्हाने तर कुंद स्वामींनी आम्हाला तर सांगितलंय पहिला कुठला उपदेश द्यायचा असेल तर दिगंबर दीक्षा घेण्याचा उपदेश द्या. ते जमत नसेल तर प्रतिमांचा उपदेश द्या. ते जमत नसेल तर मिथ्यात्व त्यागचा उपदेश द्या. ते जमत नसेल तर उपदेश देऊ, गप घरात जाऊन बसा. ह्याला उपदेश द्यायचा. हां, चिंतन करा. एक गोष्ट, तिकीट 3च आहेत. मी पहिला भी सांगितलंय. आम्ही उगं 10 लक्षांमध्ये उगच ओढायचं. अटेंशन प्लीज, गिजवने नगरी से छूटने वाले ट्रेन, मोक्ष नगर की जाने वाले सभी यात्रीगण ध्यान दे, अपना अपना सम्यक दर्शन का तिकीट आरक्षित कर ले. उगच म्हणतोय काय खुदा आहे आम्ही का म्हणतोय. सगळ्यात महत्त्वाचे 3च तिकीट आहेत. एक सम्यक दृष्टी बनणे, प्रतिमाधारी बनणे आणि दिगंबर बनणे, हे 3च तिकीट आहेत मोक्षासाठी. दुसरं कुठं तिकीट नाही. आणि तिकीट कधी ना कधी काढलाय. जो तिकीट न काढता प्रवास करतोय तो जेलमध्ये जाणार आहे. काय म्हणाले, तिकीट न काढता प्रवास करणार आहे तो जेलमध्येच जाणार आहे. आधी मागं बी जेलमध्ये गेलोय, आता बी बिन तिकीट काढता प्रवास करलोय, कशात जाणार. उदाहरण सांगितलेलं आठवते का बघा, सांगितलेलं काय. मला सकाळी जेवलेलं काही माहित नाही आणि तुम्ही मागचं सांगायला उदाहरण सांगितलेलं. पूजेला आलतो. एक चिंतन करा, एक गोष्ट लक्षात घ्या. आचार्य सन्मत संघ महाराज एक उदाहरण सांगायचे. काय झालं माहिती काय, एक कैदी होता, कैदी जेलमध्ये होता आणि त्याची जेलची शिक्षा संपली आणि संपल्यानंतर मग तो तिथनं जेलमधून त्याला बाहेर सोडल्यानंतर त्याला गावाकडे जायचं होतं. आणि मग म्हणतोय आता खिशात बघतोय पैसे नाहीत, कसं जायचं. तो म्हणते विचार करतोय रेल्वेत बसायचं, कशाला TC बिसी ते गप चोरून बसल्यावर जातोय की काय करतोय, काय होतंय, काऊन पकडत नाही आपल्याला. आणि बिन तिकीट काढताच रेल्वेत बसतोय की हो. आणि योगायोगानं ज्या बोगीमध्ये ह्यो बसलाय तिथं TC आला की टिक टिक तिकीट झालं की. आता मग तिकीट ह्याला विचारलं की तिथं, ते म्हणते तिकीट नाही म्हटलं. तो उचलला, चला. मग त्यावेळी जाताना चला म्हटलं, हात धरल्यावर तो TC विचारतोय तुम्हाला कुठं जायचं आहे. रामांची जन्मभूमी अयोध्येला. मग तिकीट घेऊन प्रवास करायचा की नाही. नाही तिकीट काढलं नाही मी. मग तेव्हा तो TC काय म्हणते तुम्हाला कृष्णाच्या जन्मभूमीला घेऊन जातो, चला. जेल, कृष्णाची जन्मभूमी जेलमध्ये घेऊन जातो. मग जाताना त्याला घेऊन जात असताना ते विचारतोय मला सांगा तुम्ही कुठनं आलाय.
अयोध्येला जाणार होता, ठीक आहे, कुठनं आले? जेलमधनं आलोय. मग गेल्या वेळी जेलमध्ये का काय गेलता? तिकीट काढलं नव्हतं म्हणून. आता आणि परत ही काय त्या कैदीची ती कथा सांगाल नाही, तुमची आणि आमचीच आहे. अनादी काळापासून या जेलमध्ये आहे, तिकीट काढलं नाही, प्रवास करलोय, सारखं जेलमध्ये. आणि परत निघून जायची भाव आहेत काय? आणि परत नरकात जायची भाव आहेत काय? आणि परत तिरेच गतीत जायची भाव आहेत काय? आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून करणं आवश्यक आहे. हे जर नसेल तर 3 तिकिटापैकी 1 तिकीट काढायलाच पाहिजे, पर्याय नाही, कुठलाही पर्याय नाही. जायचं, लाईन मध्ये उभं राहायचं, 3 तिकीटपैकी 1 तिकीट. हुशार. त्यामुळं संधी घ्या. त्यामुळे आचार्य भगवान काय करणार आहेत? आता श्रावकांचे जे अनुष्ठान महत्वाचं, समीचीन धर्माचं पालन करताना श्रावक जो अनुष्ठान करणार आहे, त्या अनुष्ठानामध्ये सगळ्यात महत्वाचं अनुष्ठान कोणतं असेल? प्रतिमा धारण करून श्रावकाची उत्कृष्ट निधी आणि उत्कृष्टता काय असेल तर प्रतिमा धारण करणे ही उत्कृष्टता आहे. त्याचं कथन आचार्य भगवान सांगणार आहेत की आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. तर त्या निश्चितरूपानं 11 प्रतिमा आहेत. त्या 11 प्रतिमेच्या निश्चितरूपानं काय आहे त्याचं अनुष्ठान करणाऱ्या श्रावकांनी 11 प्रतिमे का घ्यायला पाहिजेत याची गाथा आचार्य भगवान त्यांनी दिलं. 136 नंबरची गाथा. पहिला गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते बघूया. श्रावक पदानी देवे रे, श्रावक पदानी देवे रे, श्रावक पदानी देवे रे, कादश देशितानि येषु खलु, कादश देशितानि येषु खलु, कादश देशितानि येषु खलु, स्वगुणः पूर्वगुणे, स्वगुणः पूर्वगुणे, सह संतिष्ठन्ते क्रमविवृद्धाः, सह संतिष्ठन्ते क्रमविवृद्धाः, सह संतिष्ठन्ते क्रमविवृद्धाः, श्रावक पदानि देवे रे, कादश देशितानि येषु खलु, स्वगुणा पूर्वगुणे, सह संतिष्ठन्ते क्रमविवृद्धाः. आचार्य भगवान समधुर स्वामीजी श्रावक पदानी देवे रे, कादश देशितानि येषु खलु, स्वगुणः पूर्वगुणे स संतिष्ठन्ते क्रमविरुद्धाः. इथं आचार्य भगवान काय म्हणतात? देवे, देवे म्हणजे जे देवादिदेव आहेत तीर्थंकर स्वामी, त्यांनी काय म्हणतात? श्रावक पदानी, श्रावक पदानी म्हणजे श्रावकांच्या प्रतिमा जे पद आहेत ते किती आहेत? 11. 11 म्हणजे किती? 11. 11 आहेत 11. देशिताने म्हणजे सांगितलेले आहेत, 11 सांगितलेले आहेत. येषु खलु ज्यामध्ये निश्चयाने स्वगुणा आपल्या गुणांना किंवा पूर्व गुणांसह म्हणजे पूर्व गुणांच्या बरोबर क्रमविरुद्ध क्रमाने वाढवत वाढवत संतिष्ठन्ते म्हणजे राहिलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या. काय म्हणतात माहिती काय? इथं आचार्य भगवान तीर्थंकर भगवंतांनी काय सांगितलेले बघा. श्रावकांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या 11 आहेत आणि 11 सांगितल्यात ज्यामध्ये निश्चयाने नाही आपल्या गुणांना आणि पूर्वीच्या ज्या गुणांना आहेत त्या गुणांच्या सहित म्हणजे पूर्वीचं गुण कुठलं घ्यायचं आहे? प्रतिमा घेताना सम्यक दृष्टी हे गुण घ्यायचं आहे, पहिलाचा गुण. नाहीतर मागच्या मंचिला त्या अवस्थेत काय काय केलं ते बी घ्यायचेला, घोळ उठवचेला. पूर्वीचं म्हणजे काय घ्यायचं आहे? जे सम्यक दर्शन मिथ्यात्व त्याकडून सम्यक्त्वामध्ये आलेलं आहे तो गुण घ्यायचा आहे. त्या गुणांच्या मध्ये सुद्धा वाढ करत जायचं हे सांगितलंय. ही गोष्ट लक्षात घ्या. हे नियम महत्वाचा आहे ही गोष्ट. आणि आपले आत्ताचे गुण आणि पूर्व गुणांच्या मध्ये याबरोबर क्रमाने वाढवत जायचं आहे, क्रमानं. आणि त्यामध्ये सुद्धा काय सांगितलं? 11 मध्ये सुद्धा एक काय सांगतात? पहिली प्रतिमा आहे. पहिली प्रतिमा तुम्ही ग्रहण केला, आता दुसरी घेणार आहे. दुसरी घेत असताना पहिल्याचं पालन करत करत दुसरी घेतल्यानंतर तिसरी घेणार आहे.
तर पहिल्या 2चं पालन करायचं, मग 3री, असं पुढं पुढं वाढवत जायचं आहे हे सांगायला दोन्ही बी. आणि मागचे बी, नाहीतर मागचं प्रतिमा घेतली म्हणजे सम्यक दर्शन सोडून टाकशीला. सम्यक दर्शनासहितच प्रतिमा असायला पाहिजेत, ही महत्वाची गोष्ट आहे. काय म्हणलो? सम्यक दर्शनासहितच प्रतिमा असायला पाहिजेत, सम्यक दर्शनासहितच निचोळण महाव्रत असायला पाहिजे. ही सूचना महत्वाची आहे, त्यामुळे चिंतन करा. त्यामुळं क्रमाक्रमानं वाढवत जाऊन आम्ही कायम वाढवत जाणं आवश्यक आहे हे आचार्य भगवान सांगतात. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही समजा कोणी 5व्या प्रतिमाला घेतला तर पहिल्याच्या 4 प्रतिमांचे बी पालन करणं आवश्यक आहे. 6वी घेतला तर पहिल्या 5 प्रतिमांचं बी पालन करणं आवश्यक आहे. 7वी घेतला तर पहिल्या 6 प्रतिमांचं बी पालन करणं आवश्यक आहे. नाहीतर पुढं गेलो मागचं, काय म्हणलो मराठीमध्ये म्हण आहे की पुढचं पाठ आणि मागचं म्हणले बघा, असलं बोलायला लगेच सुचतंय. पुढचं पाठ आणि मागचं सपाट म्हण. तसं इथं धर्मात चालत नाही. जगात कुठे बी गेला गुणाच्या बाबतीत, चारित्र्याच्या बाबतीत का नाही 35%ला, 40%ला, 50%ला, 60%ला फास आहे. परंतु जगाच्या वाटेवर एकमेव जैन धर्म आणि आमचा निश्चितपणे अहिंसा परमधर्म असा आहे की त्यामध्ये 0.1% जरी कमी पडले तर नापास आहे. 100% पडायला पाहिजे तरच फास. म्हणून आम्ही कमी आहे. काय फरक नाही, कमी असले तरी कमी काय असते, भंगार जास्त असते, हिरे माणिक मोती सोनं चांदी कमी असते. त्यामुळे आम्ही कोण आहे? तुम्हीच म्हणला. त्यामुळे चिंतन करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सोनं कुठे बी टाका, त्याला गंज चढत नाही. गटरीत पडून दे, फ्रीजमध्ये ठेवा, कुठे बी ठेवा, मातीत पुरून ठेवा, पुरायच नाही. माझं ऐकून काहीतरी करशीला. सन्मत सागरांचं वाक्य माहिती नव्ह का? तसलं धन पैसा संपत्ती कोण पुरून ठेवते त्याला पुरल्यावरती वर येते. त्यामुळे पुरायचं. निश्चित रूपानं सद्धर्माला, चांगल्या धर्माच्या क्रियांना लावा ते दान, पैसे पुरून ठेवचेला. त्यामुळे पुरून ठेवायच नाही. मी काय सांगत होतो, सोनं निश्चित रूपानं सोन्याचा विषय चालू होता, मला सम्यक तो विषय सांगायचे. सम्यक दर्शन प्रतिमाधारी आणि दिगंबर मुनी बनणे हे सोन्या पदाप्रमाणेच आहे. सोनं कुठे बी टाकले तरी सोनंच आहे. गटरीत पडून दे, कुठे बी पडून दे, लोखंड फ्रीजमध्ये ठेवला तरी. आचार्य महाराजांचं वाक्य आठवलं म्हणून हे लगेच लांबट लावली मी. सन्मत सागर महाराज कायम म्हणायचे, लोखंड होऊन फ्रीजमध्ये बसण्यापेक्षा सोनं होऊन गटरीत पडलेलं बरं. काय म्हणलो? लोखंड होऊन फ्रीजमध्ये बसण्यापेक्षा सोनं होऊन गटरीत पडेल बरं. याचा अर्थ काय आहे? निश्चितपणे याचा अर्थ आहे मिथ्यात्व सहित देवगतीत जाण्यापेक्षा सम्यक्त्व सहित नरकात गेलेलं चांगलं. काय म्हणलो? कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा सम्यक्त्व प्राप्त केलं, आचार्य भगवंत नेमिचंद्र सिद्धांत कृती देवानी कर्मकांड या ग्रंथामध्ये सांगितले, एकदा सम्यक्त्व प्राप्त केलं तर अर्ध पुद्गल परावर्तन कालच तुमचा संसारातला शेष राहणार आहे. त्याच्या पुढे तुम्ही संसारात राहणार आहे. काय बिवून दे, किती मोठा आहे ने. अर्ध पुद्गल परावर्तन मोठा काळ आहे सोडा, तरी सुद्धा संसाराच्या अपेक्षा लई लहान आहे. जसं महासमुद्र एवढा संसार तुमचा शिल्लक आहे, त्यातलं उंजीचं पाणी म्हणजे अर्ध पुद्गल परावर्तन. किती चांगलं आहे ने. सगळं कटकट नको, कुणाचं बोलणं घ्यायला नको, लई कामं करायला नको. अरे काय हे करा ते करा, हे त्या ह्या म्या चालू आहे, सगळं चालू असते. ते नकोच, काय कटकटच नको. एकदा जाऊन तिथं बसला, तिथनं बघत बसायचं. सिद्ध पर्यायामध्ये कोण काय करायलंय ते बी बघत नाहीत, बघतात परंतु विकल्प येत नाही त्यांना. चराचर सगळ्या 3 लोकांमध्ये काय काय चालू असे दिसत असते सिद्ध भगवानांना, परंतु त्यात इन्व्हॉल्व होत नाहीत. आम्ही जरा काय झालं तरी इन्व्हॉल्व होते. त्यामुळे घोळ आहे आमचा. त्यामुळे इन्व्हॉल्व व्हायचं, झाल्याशिवाय राहायचं नाही म्हणते बघा, म्हणजे व्हायचं. चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, काय झालं तरी आम्ही कुठल्याही गोष्टीत इन्व्हॉल्व न होता बाकीच्या गोष्टीचं पालन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मी सांगितले, कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी श्रावकांची 3 भेद केले आहेत. पाक्षिक, नैष्टिक आणि साधक हे 3 भेद श्रावकांचे केले आहेत. त्यातला जो प्राक्षिक श्रावक आहे, जो अभ्यंतर रूपाने श्रावक धर्माचं पालन करतोय, तो पाक्षिक श्रावक आहे. नैष्टिक श्रावक म्हणजे निर्तिचार जो श्रावक धर्माचं पालन करतोय, कोणतीही अतिचर न लागता श्रावक धर्माचं पालन करतोय, तो नैष्टिक श्रावक आहे. आणि साधक श्रावक आहे
जो पूर्ण निश्चितपणे श्रावक धर्माला पूर्ण करून आत्मध्यानामध्ये तत्पर होतोय आणि समाधी मरण करतोय, तो साधक श्रावक आहे. आम्हाला साधक श्रावक व्हायचं आहे हो. त्यासाठी प्रतिमांची आवश्यकता ही सांगावली तुम्हाला. चिंतन करा. आम्हाला पाक्षिक नैष्टिक आता एक महाराज एवढं सगळं सांगायला आहे, आम्ही पहिला साधं श्रावक तर होऊन दे की हो. हे 3 व्हायचं तर लई लांब. पहिला साधा श्रावक व्हायचं असेल किमान अष्टमूलगुणांचं पालन, मिथ्यात्व त्याग हे तर पाहिजे. अजून तिथनं गाडी अजून चालू नाही देत ना, आणि तुम्ही लय काय काय पुढचं सांगायलाय. आता इथं आचार्य भगवंतांनी सांगितले ते सांगावले. गाडी निश्चितपणे एक गोष्ट आहे, गाडी कुठक नाही चालू नाही त्याच गाडीला धक्का मारायला पाहिजे. चालू गाडीला धक्का मारून काय उपयोग? चालू गाडी चाली जायची पळणार आहे, त्याला धक्का मारण्याची काय गरज नाही. जी गाडी चालू नाही त्या गाडीला धक्का मारायला पाहिजे. त्यामुळे ज्यांना काही माहीत नाही त्या गोष्टींना त्यांनाच सांगायला पाहिजे काय आहे. माहिती आहे त्यांना सांगून काय उपयोग? त्यांनी सगळं केलंय, त्यांनी पुढे जातात आपोआप. त्यांना ढकलायला लागत नाही, सांगायला लागत नाही. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगायला पाहिजे, बाबा हे करू नका. हा विस्तू ठेवलेला आहे, हा विस्तू आहे. हे ज्यांना माहीत नाही त्यांना सांगायला पाहिजे ना. हे विस्तू आहे बाबा, हा हात लावला तर भासते. ज्यांना माहिती आहे हे विस्तू आहे त्याला सांगून काय उपयोग आहे? ह्याला सांगून काय उपयोग नाही. जो तृप्तपणे भोजन केलाय, पंचपक्वान खाऊन तृप्त झालाय, त्याला भोजन देऊन काय उपयोग आहे? त्याच्या पुढे जाऊन निश्चित रूपानं आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रावक धर्माचं जर पालन करत असेल तर त्याला श्रावक धर्म सांगून काय उपयोग नाही. ज्यानं पालन केलेलं नाही त्याला सांगायला पाहिजे तू पालन कर बाबा. ही आवश्यक गोष्ट. आम्ही या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान उद्यापासून 11 प्रतिमांचं ओळीनं, पहिला दर्शन प्रतिमा, व्रत प्रतिमा, असे सामायिक प्रतिमा, असे ओळीनं सगळ्या प्रतिमांचं कथन डीपमध्ये एक एक गाथाच्या माध्यमातून प्रत्येक प्रतिमाचं वर्णन करणार आहेत. उत्कृष्ट पद्धतीनं आचार्य भगवान या गाथांचं वर्णन आणि या गाथा उत्कृष्ट पद्धतीनं आपल्याला सांगण्याचा पुरुषार्थ उद्यापासून आचार्य करणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. कारण की आम्ही जर खरोखर श्रावकच्या कोटीमध्ये असेल तर या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की एक जर तुम्ही केला काम, लवकरात लवकर श्रावकाच्या कोटीमध्ये येते बघा. सोपा आहे. कम कहना सुनना अधिक, कम कहना सुनना अधिक, यह है परम विवेक, यह है परम विवेक. कम कहना सुनना अधिक, यह है परम विवेक. अत विधाताने दिए 2 कान मुख एक. काय म्हटलो? 2 कान मुख एक म्हणजे काय करायचं? आपण बोलायचं कमी, ऐकायचं जास्त. म्हणून विधाताने हे सगळ्यात मोठा विवेक आहे. जगामध्ये सगळ्यात मोठा विवेक तुम्हाला द्यालोय. सगळ्यात मोठा विवेक. ऐकायचं जास्त, बोलायचं तर बोलायला बी पाहिजे. ते बी सांगावले, म्हणजे तरी बी सांगावले. म्हणून विधातानं काय केलं माहिती का? आपल्याला 2 कान आणि 1 मुख दिलं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यात मोठा विवेक काय असेल, त्यामुळे जेवढ्या प्रमाणात आम्हाला घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर जीवनामध्ये कधीही करणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. आचार्य भगवान कार्तिकेय स्वामीजींनी कार्तिकेय अनुप्रेक्ष नावाचा ग्रंथ लिहिला आहे. 12 भावनेवर आधारित आहे. एक उत्कृष्ट ग्रंथ आणि उत्कृष्ट ग्रंथाची अदबी लेखना त्या ग्रंथामध्ये केले. 12 भावनांचं कथन 4 अनुयोगींच्या माध्यमातून आणि सगळ्यात जास्त कर्णानेकच्या माध्यमातून समजावून सांगण्याची शैली म्हणजे कार्तिक अनुप्रेक्षा. एक उत्कृष्ट ग्रंथ संसाराचं उत्कृष्ट वर्णन करण्याचं. कारण की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जी गोष्टी बघायला मिळाल्या किंवा ज्या अनुभवायला मिळाल्या त्याच्यामुळं त्यांनी निश्चितपणे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळून त्यांना वैराग्य प्राप्त झाला. आणि त्यांनी कार्तिकेय अनुप्रेक्षेसारखा जी वैराग्याची जननी 12 भावनेला म्हणले जाते त्याचा त्या ग्रंथाचं लेखन कार्तिकेय स्वामींनी केला. एक उत्कृष्ट ग्रंथ. पण साधारणपणे लगेच सगळ्यांना समजत नाही, डीपमध्ये. कारण की कर्णानेकचा बराच भाग मधल्या अवस्थेमध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत. परंतु त्या कार्तिकेय अनुप्रेक्षा ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची बाब काय सांगितली असेल? कार्तिकेय अनुप्रेक्षा ग्रंथामध्ये 12 भावनाचं चिंतन कार्तिकेय स्वामींनी सांगितले ते कशाच्या अपेक्षेने सांगितले? आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टीपासून परावृत्त होऊन धर्मामध्ये लागावं यासाठी. कारण की या संसारामध्ये काही सुख नाही. या संसारामध्ये निश्चितपणे तुम्ही जे सुख मानालंय
ते क्षणिक सुख आहे. इंद्रधनुष रूप वीज रूप सुख आहे. इंद्रधनुष ठराविक कालापर्यंत पडतोय आणि नष्ट होतोय. वीज चमकत्या ठराविक काळासाठी प्रकाशित करते परंतु निघून जाते. असं सुख हे इंद्रिय सुख आणि क्षणिक सुख आहे. ते सुख न घेण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी सुख आहे त्याची कथा ज्यावेळी कार्तिकी स्वामींची येईल तेव्हा घेतो. एवढी उत्कृष्ट आहे. अंगावर शहारी उभा होतात. कार्तिकी स्वामींची जर जीवनी ऐकली तर निश्चित रूपानं ज्या जीवांनी कार्तिकेय स्वामींची कने निश्चित रूपानं कथा ऐकल्या आणि मनपूर्वक ज्यानं कने कथा ती घेतले त्याला वैराग्य झाल्याशिवाय राहणार नाही. माझं चॅलेंज आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यामध्ये की नाही एक कथा वसंती तिलका नावाची वेश्या आहे. त्या वेश्येची 18 नातींची एक कथा सांगितली त्या ग्रंथामध्ये. ते एकाच व्यक्तीबरोबर 18 नाती कुणाकुणाबरोबर घटित होतात हे सगळं घटवले. एवढं सुंदर कथन आहे. ती जर कथा जर ऐकली तर निश्चित रूपाने वैराग्याला कारणभूतच आहे. कारण की एका जीवाची एका व्यक्तीबरोबर 18 नाती व्यतीत होतात. 18 नाती एका व्यक्तीबरोबर असतात. ती वसंत तिलका वेश्याची ही उदाहरण देऊन त्याने निश्चितपणे उत्कृष्टतेने त्या सांगितले. तुम्हाला वाचायला मिळेल तर वाचा. आणि कार्तिकी अनुप्रेक्षा हा ग्रंथ उत्कृष्ट आहे. वाचायला मिळाला तर वाचा. कारण की महत्त्वाची बाब वैराग्याची जननी ज्याला म्हटलं आहे तो ग्रंथ आहे. त्यामुळं त्यांचं सुद्धा असं आहे. त्यांची जर कथा तुम्ही ऐकला कार्तिकेय स्वामींची तर एवढी उत्कृष्ट कथा आहे ती की तुम्हाला कळेल संसारामध्ये काय सुख आहे काय दुःख आहे, संसाराची काय व्यथा आहे आणि संसारामध्ये काय काय होतंय हे सगळं लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा ऐकण्याचा पुरुषार्थ करावा एवढी भावना करतो. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान प्रतिमांचं कथन करायला चालू करणे दर्शन प्रतिमापासून मी एवढीच भावना करतो की या श्रावकांचं आचरण ऐकून तुमच्यामध्ये सुद्धा प्रतिमा घेण्याची भावना उत्पन्न व्हावी आणि तुम्ही लवकर प्रतिमाधारी बनावे एवढी भावना अंतरंगात करतो आणि वाणील वारम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की